जय हिंद मित्रांनो, जसं तुम्ही आता हा फ्लॅट पाहू शकता, हा ओसी रिसिव्ड आहे आणि तोही मास्टर बेडरूम आणि प्लस तुम्हाला इतका मोठा बाल्कनीचा स्पेस, ज्याला टेरेस म्हणा किंवा बाल्कनी, जिथे दोन्हीही बेडरूमला कनेक्टेड हा ओपन व्ह्यू असणार आहे, जो आपला ठाण्यातला आयकॉनिक स्पेस म्हणू शकतो हरिनिवास सर्कलला. इकडनं तुम्हाला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे स्टेशन सर्व काही जवळ आहे. हा 2 BHK आणि 3 BHK या बिल्डिंगमध्ये अवेलेबल आहेत. अनटच फ्लॅट आहेत. लवकरात लवकर या. ओसी रिसिव्ड झालेले आहे. आताही तुम्ही बाल्कनी पाहताय, समोर लिव्हिंग रूम आणि डायनिंग एरिया, इतका स्पेशियस हा फ्लॅट आहे. तुम्हाला नक्कीच आवडण्यासारखं आहे आणि ओसी असल्यामुळे हायर फ्लोरही अवेलेबल आहे, लोअर फ्लोरही अवेलेबल आहेत. तर ही स्टँडिंग बाल्कनी जी तुम्ही पाहू शकता ही 2 BHKची आहे. इथे जो फ्लॅट आहे, प्रत्येक ठिकाणी बाल्कनी आणि टेरेस हे असणारच आहे. फर्स्ट फ्लोअर म्हणा, सेकंड फ्लोअर म्हणा ते 7th फ्लोअर, टॉप फ्लोअर आहे. 7 माळ्याची ही बिल्डिंग असणार आहे. आता हा किचन डबल पॅरेलल प्लॅटफॉर्ममध्ये आहे, जिथे बाहेर बाल्कनीसुद्धा दिलेली, जशी आपण स्टार्टिंगला पाहिलेली. तर हा तुमचा किचनचा पार्ट. इथे तुम्हाला हवं तसं तुम्ही युटिलाइज करू शकता. गॅस लाईनही लवकर येणार आहे. आणि त्यानंतर आता हा डायनिंग एरिया पाहता, इतका स्पेशियस. हा कॉमन टॉयलेट आहे. कॉमन टॉयलेटलाही वेस्टर्न टॉयलेट, शॉवर हे सर्व फिटिंग्स करायचे बाकी आहेत. आणि वरती लॉफ्ट एरिया दिलेला आहे. इथे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे तुमचं युटिलिटी एरियाही यूज करू शकता. त्यानंतर आपण आता पाहताय, हा आहे आपला कॉमन बेडरूम. तर कॉमन बेडरूममध्ये आपण जे स्पेस बघताय, डबल व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे आणि सोबतच तुम्हाला बाल्कनीही दिलेली आहे. स्टँडिंग बाल्कनीचा स्पेस आता तुम्ही पाहताय. इतका सुंदरसा हा फ्लॅट. आणि आता एंटर करूया आपण आपल्या मास्टर बेडरूममध्ये. सो इथे मास्टर बेडरूमचा स्पेस बघू शकता तुम्ही, किती छान सुंदर आणि पूर्ण वास्तूप्रमाणे आहे. हा आपला मास्टर बेडरूमचा टॉयलेट. डक्ट एरियाचा स्पेस इथे नाही आहे मास्टर बेडरूमला. आपण वेस्टर्न टॉयलेट पाहू शकता, बेसिन पाहताय. आणि हा आपला बेडरूम आहे. बेडरूममधनं जो समोर गार्डन व्ह्यू आहे, समोर एक सोसायटी आहे, त्याचा गार्डन असल्यामुळे इथे अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू मिळणार आहे. सो असा हा सुंदरसा व्ह्यू. आणि फ्लॅटही रेडी, ओसी, काहीही डाऊट नाही. पोझिशन तुम्हाला इमिजिएट आहे. तुमचं पेमेंट होईपर्यंत तुम्हाला चावी तुमच्या हातात मिळून जाते. सो रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करा, कारण खूपच कमी इन्व्हेंटरी आहेत. ऑलरेडी क्लायंट्स चालू आहेत. आता हा आपण जो आहे 3 BHK पाहताय, एक स्पेशियस 3 BHK बनवलेला आहे. स्पेशियस 3 BHKमध्ये बेडरूम आणि लिव्हिंग रूम साईज जी आहे थोडीशी ही कमी वाटते, बट डेफिनेटली बेडरूम जे आहे ते 14x12चे बेडरूम बनवले आहेत. किचन आपण हा पाहू शकता. किचन हे स्पेशियस साईजमध्ये दिलेलं आहे. किचनला डबल प्लॅटफॉर्म, पॅरेलल प्लॅटफॉर्म दिलेला आहे. आता आपण एंटर करूया कॉमन बेडरूममध्ये. सो कॉमन बेडरूम आहे. कॉमन बेडरूमलाही बाल्कनीचा पार्ट दिलेला आहे फ्रंट साईडला. आता आपण एंटर करूया कॉमन वॉशरूममध्ये. तर हा आहे कॉमन वॉशरूमचा स्पेस, जिथे अगेन लॉफ्ट दिलेला आहे. हा कॉमन बेडरूम आहे. हा सेकंड कॉमन बेडरूम आहे, जिथे वॉर्डरोब निश आपल्याला दिलेला आहे. सो जेणेकरून आपलं किंग साईज बेड राहू शकतो इझिली. आणि ही नॅचरल लाईट जी आहे, हे तुम्हाला ॲडव्हान्टेज खूप कमी ठिकाणी ठाणे सिटीमध्ये मिळतो. तसा हा नॅचरल लाईट आपल्याला घरामध्ये. आणि बाल्कनीचा हा जो टेरेस पार्ट म्हणू का बाल्कनी, तुम्ही मला सांगा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे नक्की काय वाटते स्पेस पाहून. आणि हा आपला लास्ट थर्ड मास्टर बेडरूम. सो मास्टर बेडरूमही कॉम्प्रोमाइज नाही जागेमध्ये. स्पेशियस साईजमध्ये आहे, कनेक्टेड आहे. ठाणे स्टेशन, मार्केट, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल सर्व काही घराच्या जवळच आहे. जर ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली तर तुम्ही दिल्या नंबरवर कॉल करा आणि आजच साईट व्हिजिट करा आणि